नमस्कार, स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण बघूयात हिवाळा विशेष शरीराला स्निग्धता देणारा अतिशय चविष्ट मऊ लुसलुशीत आणि पौष्टिक असा थंडीचा शिरा म्हणजेच खसखस आणि सुकामेव्याच्या शिऱ्याची रेसिपी नेहमीच्या शिऱ्यापेक्षा जरा वेगळी आहे। ही रेसिपी माझ्या आईची आहे। अप्रतिम अशी रेसिपी आहे। चला तर बघूयात आता याची कृती। खसखस आणि काजू बदामचा शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे 1 टेबलस्पून खसखस, कच्चीच ही खसखस आहे, आणि अर्धी वाटी काजू आणि बदामची पावडर। आज साधारण 5 व्यक्तींसाठी मी हा शिरा बनवणार आहे। यामध्ये आपल्याला कोमट दूध घालायचं आहे। हे छान मिक्स करूया। खसखस आणि काजू बदामची पूड आपल्याला दुधामध्ये भिजत ठेवायची आहे। उद्या सकाळी जर शिरा करायचा असेल तर आज रात्री झोपतानाच हे दुधामध्ये भिजत घालून ठेवा। दूध हे कोमट असावं, म्हणजे पूर्णपणे गरम करून ते थोडं कोमट होईपर्यंत असं थंड करून घ्या। आता आपण यावर झाकण ठेवू आणि हे भिजण्यासाठी रात्रभरासाठी बाजूला ठेवून देऊ। थंडीच्या दिवसामध्ये हा खसखशीचा शिरा खातात, त्यामुळे हे दुधात भिजवलं तरी खराब होणार नाही, त्यामुळे फ्रीज मध्ये वगैरे ठेवण्याची आवश्यकता नाही। असंच तुम्ही हे झाकून ठेवा। हे बघा, रात्रभर हे काजू बदाम आणि खसखस यामध्ये छान भिजलं आहे। त्यानंतर आपल्याला काय लागणार आहे ते बघूया। आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी कणिक म्हणजेच गव्हाचं पीठ। इथे मी किंचित जाडसर असं गव्हाचं पीठ घेतलं आहे। असं जाडसर पीठ नसेल तर तुम्ही घरगुती जी आपली पोळीची कणिक आहे ती देखील घेऊ शकतात, पण अशा जाडसर कणकेचा शिरा अधिक छान होतो। त्यानंतर आपल्याला लागणार आहे 2.5 वाटी दूध। हा शिरा पूर्ण दुधामध्ये खूप मस्त लागतो, पण याऐवजी तुम्ही अर्ध दूध आणि अर्ध पाणी देखील वापरू शकता। सुरुवातीला आपण दूध गरम करायला ठेवूया। गॅसवर मंद आचेवर दूध गरम करायला ठेवलं आणि ह्या दुसऱ्या गॅसवर आता कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये पाव वाटीपेक्षा जास्त आणि अर्धी वाटीपेक्षा किंचित कमी तूप आपल्याला घालायचं आहे। तूप वितळलं की त्यामध्ये कणिक घालूया। हे बघा, कणिक अशी तुपामध्ये पूर्णपणे भिजायला हवी। आता मंद आचेवर ही कणिक छान तांबूस होईपर्यंत आपण भाजून घेऊ। वऱ्हाडातील शुष्क अशा हिवाळ्यामध्ये आवर्जून हा स्निग्धता देणारा शिरा घरोघरी बनवतात। मला अजूनही आठवते, आम्ही लहान असताना माझी आई सकाळी 4:30 वाजेलाच उठून हा शिरा बनवायची। चूळ भरून आम्ही सर्वजण हा शिरा खायचो आणि पुन्हा अंगावर घेऊन 1-1.5 तासासाठी झोपायचं। अशीच पद्धत तिकडे आहे। ह्याला थंडीचा शिरा असे देखील म्हणतात। खूप मस्त अशी रेसिपी आहे। कुणी कुणी याआधी हा थंडीचा शिरा खाल्ला आहे त्यांनी आवर्जून कमेंट करून कळवा। वऱ्हाडामध्ये, विदर्भामध्ये कोरडी बोचरी अशी थंडी असते। त्या थंडीमध्ये खूप लाभदायक हा शिरा आहे। बाळंतीण ताईला देखील हा शिरा देण्याची पद्धत आहे। फक्त उपाशीपोटी थोडाच हा शिरा खायचा असतो, भरभरून शिरा खायचा नाही। दूध गरम झालं की ते असं झाकून ठेवा। शिऱ्यामध्ये आपल्याला नेहमी करता गरम दूधच घालायचं आहे। हे बघा, कणिक छान हलक्या तांबूस रंगावर भाजून झाली, अगदी एकसारखी भाजल्या गेली आहे। अशीच आपल्याला भाजायची आहे। आता यामध्ये आपण हे भिजवून ठेवलेलं काजू बदाम आणि खसखसचं मिश्रण घालूया आणि हे छान मिक्स करू। एक 2 मिनिटांसाठी आता आपल्याला हे असं जरा परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण दूध घालूया।
हा शिरा अगदी कोरडा नसतो, थोडा पेज सारखा सैल सैल हा शिरा असतो, त्यामुळे यामध्ये दुधाचं प्रमाण जरा जास्त असतं. हे बघा, शिरा किती छान फुलला आहे आणि 2.5 कप दुधापैकी हे थोडं दूध उरलं आहे, साधारण पाऊण वाटी वगैरे दूध उरलं आहे. हे कणिक किती जाडसर आहे यानुसार दुधाचा अंदाज थोडा कमी अधिक होऊ शकतो. आता यामध्ये अर्धी वाटीपेक्षा थोडी कमी साखर घालणार आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. खूप गोड हा शिरा नसतो, हलकाच गोड शिरा करा. मिक्स करूया. आता यावर झाकण ठेवू आणि हा शिरा छान शिजवून घेऊ. हे बघा, शिऱ्याला छान दणकून वाफ आली आणि कडेने तूप देखील सुटलं आहे. टेक्स्चर देखील बघा किती मस्त आला आहे. ह्याच पद्धतीचा असा मऊ शिरा आपल्याला हवा. आता यामध्ये वेलची पूड घालूया. कढईपासून असा सुटायला लागला म्हणजे शिरा तयार आहे. आता आपण गॅस बंद करूया. अतिशय चविष्ट, मऊ आणि लुसलुशीत, थंडीमध्ये स्निग्धता देणारा हा थंडीतील शिरा तयार आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता ह्याचं टेक्स्चर खूप अगदी लुसलुशीत असा हा शिरा तयार झाला आहे. दाखवते मी तुम्हाला, बघा. हा शिरा हिवाळ्यामध्ये तुम्ही एकदा तरी नक्की करून बघा. मला खात्री आहे शिरा तुम्हाला नक्की आवडेल. आणि याआधी कुणी कुणी हा थंडीचा शिरा खाल्ला आहे हे मला कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराज्याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.